रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी ज्या मित्राच्या वस्तूवर चालू ना त्याच्याकडे एकदम जातवान खेळणारी जोडी आहे आणि त्या जोडीची किंमत ऐकून तुम्ही थक्क होणार मित्रांनो. आणि बैल जोडी तशीच आहे ती मित्रांनो. चला पाहूया ती खेळणारी बैल जोडी. तर आता आलोय त्या मित्राच्या घराजवळ. चला बरं पाहू घरी आहेत का नाही कोणी. आता आपण त्यांच्या घराजवळ आलोय. तर आता तिथं दोघं तिघं जण बसतात मस्त निवंत दुपारशी जोते बैठक. राम 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 राम. निवंत बसलात मग आता. मग आता काय सध्या काम धंदा नाही काय नाही कामावर राखल्या जवळ तो असं आहे. त्याच्यामुळे मग सुभाष तू कधी आलाय कामावरून. मी आलो सोमवारी कामावर ना. काय सुट्टी आहे काय. हा सुट्ट्या. आणि इकडं समोर तर आपण मामाला ओळखीतच असतील. मामा निवंत आलं तिकडं. येतो ना कधी कधी असं दुपारची आता शेजारी आहेत तुम्ही म्हणजे आता भाऊबंद की तुमची म्हणजे याच पाहिजे ना. येते बसतो जरा बाईला कशी काय. पहिले येतात टाकले तारा आहे त्यांना आले बघ बसायला म्हणलं. चला आज मामा आलंच इलास का बसाय इलास. मग आता बाईला आहेत म्हणतो. हा आणलंच नाही बाईला. कुठंच बाईला. हा तिकडे आहे का बाहेर आहे. बरं चालेल. तर मित्रांनो आता आपण इलास का म्हणजे बाईला कशी आहेत. मी आता आपल्याला येता येताच अलाउन्स केला होता एकदम खतरनाक बाईला. त्याची किंमतसुद्धा ऐकून तुम्ही थक्क होशाल. आणि बाईला पण तशीच आहेत. त्या बाईला कशी आहेत खेळारी त्या आज आपण पाहणारच आहेत प्रत्यक्ष. चला आता आपण प्रत्यक्ष जातोय इलाच्या बाईलांक. तर मित्रांनो पहा त्या समोर एकदम मोठी मोठी अशी खेळारी बाईला इलाजची. आता इलास आमचा एकदम जवळचा जोडीदार आहे. तर आता आपण त्या बैलांच्या एकदम जवळ जातोय हे पहा. तर आता सध्या त्या बाहेरच बांधल्या ती. इलास अरे बाहेर काला बांधल्या ती उन्हात. ते जांभळच होता ऊनही नव्हता एवढा काय नव्हता मग म्हटलं मग आता राहून द्यावा बाहेर. नाही ऊन कुठे एवढा नाही का. नाही ऊनही नाही आणि तशी पाणी पिते नाही काय नाही मग म्हटलं जरा ऊन लागलं पाणी पिते ना त्या होतील का नाही. तर शिंगोट्या बिंगोट्या घातल्यात. शिंगा एकदम तिसकाट शिंगा आहेत पहा. आणि एकदम जातवान खिलारी बैल आहे ती. इलाच तशी म्हणजे आता कशा दोन दोन पागाले बांधल्यात म्हणजे एरी इकडे तिकडे फिरतात म्हणून बांधल्यात. ते पुढे गव्हाणी जातात ना वैरण हां हां हां. त्याच्यामुळे मग बुवा त्या दोन दाव्याने बांधायला लागत ती बाकी काय. तर मित्रांनो मी आपल्याला म्हणलो होतो का मी बाईला दाखील तर हे बा एकदम जवळून बाईला दाखवतो. नंतर आपण इलाची चर्चा करणार आहेत. त्याला ते बैल विकायची आहे ती. पण समजा आलाच गिराईक तर तो ते विकणार आहे. पण मग तशी त्याला काही म्हणजे तशी काही एवढं काही कारण नाही ना विकायची. नाही 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 पण मग समजा बाजारात नाही नेल कुठं अजून. नाही नाही बाजारात नाही नेलं कुठेच नाही. तर चला आता आपण जवळून पोहोच. झाला घरगुती त्या पोहू नाही तर मग हाय ते. हां हां. तर मित्रांनो एकदम जवळून दाखवतो. तर बा ही जोडी आहे खिलारी बैल जोडी. हिलास हिच्या काही त्या शिंगोटी पाडून टाकेल त्या. मला नवीन पहिले ना तर वापरात आहे काय वापरात आहे काय. नाही नाही वापडा आणि काय नाही पण त्या शिंगोट्या कधी घाले नाही काय नाही ना. हां आणि त्या आपली रानातली जनावर काही जास्त माणसं जवळ येते नाही ना त्याच्यामुळं मग अरे पहा मित्रांनो एकदम मोठमोठे खिलारी बैल आहेत. तर आपण आता हे बैलांची कसं दाती आहेत ते अवताला चालतात का नाही धरलत का नाही किंवा त्यांची ऑफर काय किंमत काय ते मी आपल्याला सांगणार आहे आता. म्हणजे मी सांगण्यापेक्षा इलाच बोलणार आहे आता. तर आता ह्या बैलाला अशी जाळी घातली पहा आणि ते चालून दाखवणार आहेत. इलाच दाखव चालून. लहान मोठं काय नाही एकदम सारखंच आहे ते बा. आता इकडे आणून मी कॅमेरा मारला तर तिकला बैलसुद्धा उंच दिसत नाही काय नाही बा. ही चाली पहा त्यांची अशी आहे. बरं बरं लय लांब नको नाही इलास. तर काय होतं मित्रांनो का बरीचशी गिऱ्हाईक का त्याची चालीसुद्धा पाहतात आणि एकदम अशी घोड्यासारखी चाली राहते आणि एकदम हुशार जनावर राहते त्या हे बा. तर अशा प्रकार इलाच बांधायचे काय करायचे ते. तर चला आता ते जागेवर बांधणार आहेत. आपल्याला सोडून दाखवलं आणि आपण आता त्यांनी विचारणारच आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी काही. तर आता आपण प्रत्यक्ष जे शेतकरी आहेत इला साडी आता त्यांच्याकडे बऱ्याचशा जोडी येऊन गेल्या. ती पाठीमागच्या वेळेस त्यांच्या एका जोडीचा व्यवहारसुद्धा दाखवला त्या टायमाला. ते इलाच काळं होतं ना ते हा काळी मुली काळी मोरी खिलारी होती त्या. आणि यानंतर याच्या आधीसुद्धा काही जोड्या त्यांच्याकडं म्हणजे येऊन गेल्या ती. आणि आता मागे काळा मोरा जोड दिला ना. हां हां. तर अतिशय मेहनती आणि अतिशय हौसाना हे बैल पाळतात ते आमचे शेतकरी. आणि शेतीसाठी तर आहेतच आहेत पण ह्या बैलांची हौस आहे. हिला तसा बैलांचा शेती करायची म्हणलं तर माणूस कंचा बैल घेऊ शकतो आहे का नाही. हा नाही ते नाही. पण मग आता हे बैलांची हौस आहे. तर हिला साधारणतः आता ह्या बैला पाळायला कसा परवडत आहे का नाही. तसं परवडायला काहीच परवडत नाही. फक्त हौस फक्त एक हाऊस म्हणजे बाकी नाही. आणि आता समजा ह्या बैलाची आता तो म्हणणं काही जर समजा जमलं तर विकायची आहे तुला. हा देऊ ना जमलं का.
आता समजा आता मग विकायच्यात तर मग याचे दाती कशी आहेत या जाते आदत येते दाखवतात पण उजं बरं का. तर मित्रांनो दात दाखवतो आणि तसं कोणाला घ्यायचं असेल तर दात पळतातच नाही का लोका येऊन. हां हां आहेत बरोबर आहेत आता ते राहू दे, नको दाखवू. दोन्ही तसेच आहेत ना. दोन्ही तसे तर मित्रांनो हे आदत बैल आहे ती आणि आवताला धरेलच का कधी. नाही आवताला नाही अजून म्हणजे धरलेले तरी बिरका धरला होता आपण. आपल्या काय पाणी पडतात आवता जर शिकवायचं धरलं आता आता काही सध्या कामही नाही काय नाही त्याच्यामुळे. मग तो बिरका आहे तो काय म्हणतात छकडा हा तो धर ते त्याला चालतात का. हा त्याला धरले होते कालच धरले होते तसे काय मोठ्याली बैलात आता ह्या म्हणजे त्या काही कायला चालतीलच पण मग सध्या धरेलच नाही ना. नाही धरेल नाही अजून. बरं सध्या समजा आता सध्याच्या घडीला आता तुला विकायच्यात आता बैल तर काय आदतच आहे आवताला अजून धरेल नाही ती. मग समजा तरी तुला काय किंमत काय सांगशील तुझी याची? त्यांचं काय नाही सांगायला किती 1,15 सांगत 1,000 आपलं 1,15,000 15 तर मित्रांनो पहा अशा पद्धतीनं 1,15,000 सांगतोय आता हिला जे सांगतोय किंमत. तर हे बा इकून मी पुन्हा एकदा बायला दाखवतोय तर याची किंमत मी आपल्याला सांगितलं होता का आपण थकवाल किंमत ऐकून पण मग बायला आहेत तशीच आहे ती. हे बा मी पाठीमागून सुद्धा दाखवतो आणि एखाद्याला कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबरसुद्धा मी देणार आहे. आता आपल्याला मोबाईल नंबरसुद्धा भेटणार आहे त्यांचा. हे बा पाठीमागून पण अशात याची शेपूट बिपूट एकदम शाबूद आहे आणि पुन्हा एकदा इकडून सुद्धा दाखवतो पहा कारण बैला ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये व्यवस्थित आलीच पाहिजे तर मित्रांनी काही गोष्टी विश्वास पटत आहे. तर इलास आता बा तू सांगतानाच या गोष्टी सांगतो हा पण मग समजा यावर समजा अचानक बैठक झाली यावराला तर काय कसं काय करायचं मग. नाही होईल ना मग त्याच्यात यावरामध्ये म्हणजे बैठकीला हा बैठकीला बसलो होईल कमी जास्त काय होईल मानपान होईल कारण मानपान हा झालाच पाहिजे. हा आता या आधी तो हायस्ट जोडी केवढ्याला दिली याच्या आधी. आता हायेस्ट जोड्या तशा बऱ्याचशा झाल्या हां आणि आपल्या चॅनलवरती 1 एक हायेस्ट जोडी झाली आणि पाठीमागे आपण एक चॅम्पियन बैल दाखवला मग ती त्याच्यापेक्षा ते वाढते असं ना. हा तर मित्रांनो याच्याकडे चॅम्पियन जोडीसाठी आता बाजारामध्ये समजा अचानक गिरायक नाही आला तर तू एखादा आता प्रदर्शन आहे आपला पेढ्याचं प्रदर्शन आहे हा, ना हा, त्या प्रदर्शनमध्ये आपली बायला राहणार आहेत ना. हा हा म्हणजे रिंगात घालणार आहे का बघू ना बरं आता आदतमध्ये. हा आदत म्हणजे तर मित्रांनो हे पहा अशा पद्धतीने 1,15,000 रुपये किंमत सांगितले अशा पद्धतीची त्यांची ती आहे. तर कोणाला जर या बैलांचा व्यवहार करायचा असेल एकदम मोठमोठं खेळणारे बैलाचं आदत तर हे पहा त्यांचा नंबर आमचे जे मित्र दिला साडे त्यांचा नंबर आपल्याला इकडं साईडला दिसतोय पहा आणि या साईडला जो नंबर दिसतोय या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि यावर्षी आपण संपर्क साधू शकतात मित्रांनो. भले तुमचा व्यवहार होईल अगर नाव होणार पण मोबाईलवर पाहण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहेत. तर चला साईडला नंबर दिसतो या नंबरवर आपण संपर्क करून ह्या बैलांची किंमत ठरवू शकतात. तर आता मामा पण अनुभव आहे त्याच्यातला मामाला पण माहीत आहे. मामा कसा काय वाटतं तुम्हाला ह्या बैलांचा. बैल म्हणजे चांगलंच आहेत बैला मोठमोठ्याली बैल आहेत. हां 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 तर अशी किंमत होते कमी जास्त होतील ते म्हणतात थोडंसं नाही का. हा ते मान किमतीच्या मानणं काही नाही बरं का. मग आता तशी पाय गेला तर चांगली बकरा मग जातात नाही का असो. किमतीच्या मान बैलाच्या मानणं काय एवढी किंमत सांगेल नाही ना. हां तर चला मामांनी पण बरेच लोक ओळखीत असतील बरेच मित्र ओळखीतात त्यांच्याकडून बैल आहेत पण त्यांचा अनुभव आपण विचारून घेतला फक्त. येईलच मग आता खायला येईल काही दुसरा चारा. अरे चारा काय आता गावात पेंडा सरता काय आहे दुसरा चारा. आता आपल्याकडे काही घास नाही काही नाही नाही बागायचं नाही 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 निळावल्याचं ते नाव गोटच नाही आपल्याकडे समजा हे पण खातात ना का फक्त हा खायला खातात काय काय बुवा आता नाही खाते नाही का. हा नाही सुरुवातीला करतात तकलीफ येतात पण मग काय नाही खातात. धुवायला किती दिवस नाही का धुतोय अरे दिवस काय आता 2-3 दिवसात चला काय घेऊनच करतोय ना. हा पण मग या पाणी नसलं मग आता 8 दिवस आता इथं आपल्यालाच पियाची अडचण तर पियाची अडचण पण मग तरी वळा नेत असेल ना. हा मग आता तर मित्रांनो आज जो आमचा मित्र आहे विलास शंकर आडे त्याच्या घरी आलो तर त्यांच्याकडे अतिशय खास खिलारी बैल राहत होती. या पाठीमागं पण मी बरंच व्यवहार दाखवलं होतं आणि बरंचसं खिलारी बैल त्यांनी विकलं आणि तसंच हे पण त्यांच्याकडे भारी खिलारी बैल येते. पण आमच्याकडे ह्या भागात काय होतं मित्रांनो या टायमाला निळावाला चारा नाही राहत म्हणजे असं वाळेलच गावात पेंडा राहत आहे त्याच्यामुळं थोडेसे जनावरं कमी पडतात असो. तर त्याला हे बैल विकायची येते आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. त्यांचा मोबाईल नंबर पण दिला. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.